सावी या 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 मुजुमदारांच्या होणाऱ्या सुनबाई या। सावी खूपच सुंदर दिसतेस ग। हो ना। अब तुला कोणाची नजर न लागो। काय ग कोणी पाहिजे ती दिसत नाहीये का? हा बघ ना, नजर शोधते कोणाला तरी। हा सावी काय ग? हा काय वहिनी अहो असं काही नाहीये। हो का? अहो ताई मी सांगते की आमची सावी कुणाला हुडकण्यात हरवल्या ते। अगं आता काय लाजायचंय त्यात? अहो मी सांगते आमची सावी आहे की नाही धैर्यात आजीना हुडकायला लागल्या बघा। ती तिला इथे दिसून झाल्यात की नाही म्हणून ती अशी ते बघा आता धैर्यात आजी दिसत म्हणून मला मारायला लागले ते। लवकर त्यांना बोलवा नाहीतर माझं काय खरं नाही आता। सावी येत आहेत तुझे धैर्य खाली येत आहेत। हा पण तोवर आपण मेहंदीचा कार्यक्रम सुरू करूयात ना? म्हणजे भाऊजी याची वाट बघायची की सुरू करायची मेहंदी? बहिणी अहो असं काही नाहीये, चला आपण सुरू करू। बरं चल चला। जरा बाहेर या बसा। डिफेक्टेड डॉक्युमेंट म्हणजे बसा। घ्या दा सही करा। ए कसलं डॉक्युमेंट आहे? याच्यावर सही केलीस ना की सावी नाईक म्हणजे आता होणाऱ्या सावी मुजुमदार त्यांचा आपल्या घराशी काही संबंध नाही हे कायद्याने जाहीर होईल। म्हणजे हे आपलं घर 2 शाळा याच्यावर त्यांचा काहीच हक्क राहणार नाही। आणि भाऊराव नाईकांचा एकच वारसदार असेल, केतन मधुसूदन नाईक। सही करा। दीपा हे डोकं फिरलंय का तुझं? हे काय समज? डोकं माझं नाही, डोकं तुमच्या सगळ्यांचं फिरलंय। अहो ज्या मुजुमदारांबरोबर तुम्ही आयुष्यभर वैर पत्करलात ना त्यांची सून व्हायला निघालात वंस। मुजुमदार मुजुमदार हे नाव लावायला काय स्वतःच्या नावापुढं? तुम्हाला कुणालाच काय कसं वाटत नाही हो? हा आयुष्यभर तत्व 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 करत बसले ना भाऊ। मग आता कुठे गेली यांची तत्व?
यांच्याच नातीने यांची तत्व बसनात गुंडाळून ठेवली आणि स्वतःला पाहिजे तेच केलं. पण तरी सुद्धा ना इथं त्यांच्याबद्दलचा पुळका काही कमी होताना दिसत नाही. अख्खा कोल्हापूर हसायला लागले आपल्यावर. हे असलं लाजीरवाना जगण्यापेक्षा ना त्या कागदावर सही करा आणि प्रूव्ह करा त्यांचा आणि आपला काही संबंध नाही ते. आणि फक्त तोंडानं बोलून नाही तर त्या कागदावर सही करून प्रूव्ह करा की त्यांचा आपल्या ह्या नायकांच्या प्रॉपर्टीवर कसलाच कुठलाच अधिकार नाही. दरा सही करा. सही करा. बरे आहात ना? अगर राहू दे. छान दिसतेस. काय ग मैत्रिणीला छान तयार केलंयस हा? चला यावर या. चल. रीना, हा हा गजरा माळ बरं तिच्या केसात. हा लावते. इरा, ते मी कोणाला काही पाहिजे का विचारायला आलेले. तुम्हाला काही हवंय का आत्या? मला मला सावीसारखी सून मिळाली. अजून काय हवं असणार आहे? काय ग? ते मी विचार करत होते की सावीला कुठली मेहंदीची डिझाईन जास्त चांगली दिसेल. सावीच्या हाताला कुठलीही मेहंदी शोभून दिसेल.
भाऊ, मला हे लग्न पटत नाही असं विरोध केल्याचं नाटक करायचं आणि आपल्या लाडक्या नातीसाठी दाराला डोळे लावून बसायचं, असं तर नाही ना? नाही म्हणजे तुम्ही सही करत नाही म्हणजे वंश परत आल्या तर त्यांना घरात घ्यायचा विचार नाही ना तुमचा? दीपे, उगाच लगेच टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाहीये. भाऊ सॉरी, जरा तोंड आवर आता. हे बघा, वंशन पुढे जसं शांत बसतायचं ना तसंच शांत बसायचं. मी काही चुकीचं बोलत नाही, उलट सगळी खुळी झाल्यात ना त्याला शांतपणाची वाट दाखवायला लागल्या. आणि मी जे काही करते ना ते घरासाठी करते, कळलं? भाऊ, एक तर सावी वंशनचं आणि त्या धैर्य मुजुमदारचं लग्न मान्य करा, नसेल तर वंशना बेदखल करणाऱ्या ह्या कागदावर सही करा. आता डिसिजन तुमचं आहे, माझं सगळं बोलून झालं. भाऊ, दीपे तुला काय झालं मॅडम? कुठे काय नाही म्हटलं, बघू डिझाईन कुठली फायनल करताय तुम्ही ती. मॅडम ही बघा, ही डिझाईन फायनल करायचं म्हणतोय आम्ही. खूप छान आहे आणि सावीच्या हाताला कुठलीही मेहंदी चांगली दिसेल. चला चला सुरू करा. मॅडम मेहंदी काढायला सुरुवात करूया. हा, आता सोडा मला, आता लागतंय मला. काय करतेस? काय करणार होतीस तू? वेडी आहेस का? काका विकून खाल्लीस? आत्या, तुम्ही सगळ्यांनी तोडलेत मला प्लॅन करून धैर्यात बसणं. आणि आता जर का मी अशी वागते तर मग काय मला मारहाण कराल तुम्ही? मूर्खच का? मारलंय मी तुला? मारलंय? फक्त ओरत आणलंय ना? यासारखं काहीतरी बोलत असतेस ती. वेड वेड मला नाही, तुम्हाला लागलंय. तुम्ही सगळे वेडे झाले आहात. बस, सावी आणि धैर्याचं लग्न आहे, लक्षात ठेव.
लग्न लग्न कुणासोबत? ते तर फालतू मुलीसोबत. नाही आत्या, धैर्य फक्त माझे आहेत, धैर्य फक्त हिराचे आहेत. नाही आत्या, आत्या मी प्रेम केलंय त्यांच्यावर. हा, त्यांना माझ्यापासून कोणीच नाही हिरावून घेऊ शकत. धैर्य फक्त हिराचे आहेत. त्यांना माझ्यापासून कोणीही लांब नाही करू शकत. आणि जर कोणी त्यांना माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला तर मी तिथं. हे बघ इरा, एक गोष्ट लक्षात ठेव. धैर्य आणि सावीचं लग्न होतंय. ही गोष्ट तू स्वतःच्या मनाला जेवढ्या लवकर समजवशील ना, तितकं तुझ्यासाठी बरं होईल. मूर्ख कुठली ताई. बस, पोरीला समज दे. मूर्खासारखं वागत निघाले ती. बाबा 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 काय चाललंय हे असं? देव कसली शिक्षा देतोय मला? बाबा काहीतरी करा ना. मी प्रेम केलंय त्यांच्यावर, खूप प्रेम केलंय. मला लग्न करायचंय त्यांच्या बरोबर. इरा इरा, ताई बोलते ते बरोबर बोलते. जरा जरा भानावरी. भातुकलीच्या खेळामधले नवरा नवरी आणि खरे नवरा नवरी यात फरक असतो. आता देवानं धैर्याचं लग्न त्या पोरी बरोबर ठरवलंय हे मान्य कर. वेड्यासारखी करू नकोस. कळते ना मी काय म्हणतोय ते? स्वतःला सावी, मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही सावी. मी तुला सोडणार नाही. मुखड्यावर गोऱ्या गोऱ्या गुलाबी लाली ग, रंगून मेहंदी हिरवी केशरी झाली ग. नऊवार शालूवरती जरतारी मोर ग, भाळावरती चंद्राची गोंधलेली कोर ग. लय झकास माझी ब्युटी, मी मराठमोळी क्युटी. हा कन्याकुमारी, मी नटून थटून झाले नवरी कन्याकुमारी. परिकथेत रमणारी कन्याकुमारी, मी नटून थटून झाले नवरी कन्याकुमारी. परिकथेत रमणारी. होईन आता राणी राजाची ग, मी राजाची ग. प्रेमाचं धुक नात्याचं सुख, लाजरी मी तर लेट लाडाची ग, बाई लाडाची ग. लय झकास माझी ब्युटी, मी मराठमोळी क्यूट. कन्याकुमारी, मी नटून थटून झाले नवरी कन्याकुमारी. परिकथेत रमणारी कन्याकुमारी, मी नटून थटून झाले
गर्दी हो, आजी काकू आत्या मामी मंगलाष्टका रचती हो. मांडव घाला तोरण लावा झगमगत्या माळा सोडू, अत्तर पंखा स्वागत करतो पाहुण्यांना भेटे बांधू. थोडासा नाचे थोडासा हाची, मारून शिट्टी करतो खाणा खुणा बाई खाणा खुणा. लाडात येतो स्वप्नात नेतो, आभास होती त्याचे पुन्हा पुन्हा बाई पुन्हा पुन्हा. लई झकास माझी ब्युटी, मी मराठ मुळी क्युटी. कन्याकुमारी मी नटून पटून झाले नवरी, कन्याकुमारी घरी कथेत रमणारी. ताई, तुम्हाला माहिती आहे ना, म्हणजे नवऱ्याचं जास्त प्रेम असतं ना तेवढीच जास्त मेहंदी रंगत असते. हो, आणि अगं तुला माहितीये का, नवरा जर बाजूलाच येऊन बसला ना मेहंदी काढताना, मग तर विचारच नकोस बाई. असं असतंय काय? आता बघत मग माझ्या बायकोच्या हातावरची मेहंदी कशी रंगती येते. आता त्यांना एकटं सोडतच नसतोय मी. तेरीने उठ 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 उठ, चल. मला माझ्या बायको शेजारी बसू दे, चल. धैर्य, अरे काय करतोयस? आता पुढे आयुष्यभर तिच्या बाजूलाच बसायचंय ना? तेच तर आहे. आयुष्यभर सोबत जगताना हेच तर क्षण आठवणार आहेत. सो हा प्रत्येक क्षण मला सावी सोबत एन्जॉय करायचा आहे. अहो पण दाजी, आता तुम्ही इथं बसून काय करणार आहे? सावी तर मेहंदी काढून घ्यायला लागल्या ना. मग त्यात काय एवढं, मी काढतो की त्यांच्या हातावर मेहंदी. ओ माय माय, कसलं भारी. पण दाजी, जमणार आहे काय तुम्हाला? नाही नाही, म्हणजे मेहंदी म्हणजे मी फक्त माझं नाव काढणार आहे. काय? तुझं म्हणणं काहीतरी वेगळंच असतं. आई नाही नाही प्लीज, आता ठरले. तुमच्या हातावर माझं नाव मी स्वतःच काढणार. आणि ताई, तुमची सगळी डिझाईन काढून झाली ना की मला सांगा, पण हा नाव मीच काढणार. बरं दाजी, तुम्ही फक्त नावच काढणार आहे ना, मग बाकीची मेहंदी मी काढू काय? हो काढ, पण हा नाव काढू नको. हा नाही काढत, ते तुम्हीच काढा. एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? काय करायला काय लागलाय तुम्ही? अरे धैर्य सावीची मेहंदी आहे आणि नो म्युझिक, असं कसं चालेल? दॅट इज दॅट. चल डू दिस कम ऑन. आओ चला चला, कम ऑन वहिनी उठा. चला चल, चला चला.
गोड गोजिरीला साजीला पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. धैर्य सर, नाव लिहिणार आहात का मीच काढू? अवी, अहो मेहंदीचा कोण अजून तुमच्या हाताला टचही झाला नाही, त्या आधीच एवढं लाजतंय. धैर्य, तुम्ही जरी तिच्याशी लग्न करत असलं तरी माझ्याच हातावरचं नाव जास्त रंगणार, कारण मी रंग भरले त्यात. मी ओ माय माय, कसलं भारी लिहिलंय नाव. ले भारी रंगले. बघू. मस्त लिहिलंय. खूप मस्त. मज्जा करा. आजचा दिवस तुझाच आहे सावी.
सावी अहो सावी अहो काय करताय तुम्ही? तुमची मेहंदी बाकी आहे अजून. अहो ते इराचा तुम्ही प्रॉमिस केलंय मला की आज फक्त आपण दोघच, आपला सोडून तुम्ही दुसरा कसलाच विचार करणार नाही म्हणून. हे बघा, आज ज्या काही मोमेंट्स आहेत त्या सगळ्या फक्त आणि फक्त आपल्या आहेत. धैर्य पण नाही, मी बघतो ते काय करायचंय त्यांचं.